मिळाली असती। त्यामुळे अगदी येणाऱ्या दिवसामध्ये बरेच खुलासे होतील आणि ज्यांनी कोणी अगदी आपल्या कर्तव्यात कसूर केलेली आहे हो त्यांनाही हो सोडण्यात हो येणार नाही। चित्राताई, तुमची प्रतिक्रिया तुम्ही देताय त्याबद्दल धन्यवाद। खरं तर मात्र आताची ही मोठी बातमी आपण बघतो, ही दृश्य समोर येत आहेत। आपण एक्सक्लुझिव्हली एबीपी माझावरती बघूयात, कारण ज्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे, या दोन्ही आरोपींना घेऊन सध्या पोलीस हे बावधन पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत। आताची ही 2 दृश्य आपण पाहतोय। खुनाचा आरोप आहे तुझ्यावर, तुला काय बोलायचं का? तुला पश्चाताप होते का? तुला पश्चाताप होते का? थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी मंदार गोंझारी आहेत आपल्यासोबत। मंदार, या दोन्ही आरोपींना बावधन पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलंय। आपण पाहतो आहोत दोघांच्याही हातामध्ये बेड्या आहेत आणि इथे स्टेशन डायरीला त्यांची नोंद करावी लागणार आहे, कारण गुन्हा या पोलीस ठाण्यामध्ये नोंद आहे। ही प्रक्रिया पार पडल्यानंतर दोघांची वैद्यकीय तपासणी करावी लागणार आहे आणि त्यानंतर या दोघांनाही न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल। 7 दिवसांनंतर हे पोलीस या 2 आरोपींना पकडण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत आणि या 7 दिवसांमध्ये काय काय झालं हे आपण पाहतो आहोत। बावधन पोलिसांचा हा जो सगळा आपण पाहतो आहोत, वरच्या मजल्यावरचा जो भाग आहे तिथे या 2